एखादा तक्रारदार जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये आपली तक्रार घेऊन जातो तर तेव्हा पोलीस स्टेशनमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या तक्रारदाराला नेमकी कशा पद्धतीची वागणूक मिळते किंवा त्याची जी तक्रार आहे ती व्यवस्थित ऐकून घेतली जाते का, हे सगळं पाहण्यासाठी पोलिसांकडून एक मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। ही मोहीम नेमकी काय होती तर या मोहिमेमध्ये पोलिसांकडून एक डमी तक्रारदार तयार करण्यात आला होता। तर नेमकं काय केलं या तक्रारीमध्ये किंवा ह्या नेमका मोहिमेमध्ये नेमकं काय केलं हेच जाणून घेणार आहोत। तर परिमंडळ 6चे जे पोलीस उपायुक्त आहेत बेनीवाल सर, तर यांनी यामध्ये त्यांच्याकडे बऱ्याच अशा तक्रारी आलेल्या होत्या की जेव्हा नागरिक किंवा तक्रारदार हे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी जातात तेव्हा त्यांची तक्रार व्यवस्थित ऐकून घेतली जात नाही किंवा त्यांची तक्रार दाखलच करून घेतली जात नाही। असं कळाल्यानंतर आता त्यांच्याकडून जी मोहीम राबवण्यात आली, या मोहिमेमध्ये त्यांनी एक डमी तक्रारदार तयार केला। या तक्रारदाराला त्यांच्याकडून जो डिलिव्हरी बॉय असतो तर त्या डिलिव्हरी बॉयचे कपडे जे आहेत तर ते परिधान करण्यात आले आणि त्यानंतर त्याला पुण्यातील मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये एक डमी तक्रारदार म्हणून पाठवण्यात आलं। यानंतर हा जो कर्मचारी होता तर तो मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर तिथे त्याला समोर राजेश साळुंखे नावाचे एक अंमलदार भेटले। तो तिथे गेला, त्यांनी त्यांच्या जी काही अपभीती होती ती सांगितली। मी रस्त्यावरून येत असताना माझा वाद झाला, या वादामध्ये मला समोरच्या व्यक्तींकडून मारहाण करण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला आलो असं त्यांनी सांगितलं। मात्र असं सांगितल्यावर आता जे अंमलदार होते तर त्यांनी त्यांची तक्रार ऐकून त्यांना मदत करणं अपेक्षित होतं। असं असताना हे जे अंमलदार आहेत तर त्यांनाच उलट प्रश्न विचारायला सुरुवात केली। जी काही घटना घडली त्याची सीसीटीव्ही आहे का, जर शिवीगाळ केली तर त्याचं काही ऑडिओ किंवा व्हिडिओ आहे का, किंवा तुम्हाला जर मारहाण झाली तर तुमच्या शरीरावर काही जखमा आहेत का, अशा प्रकारचे उलट प्रश्न या तक्रारदाराला अंमलदारांकडून विचारण्यात आले। आणि हे सगळं जे आहे तर ते लाईव्ह सगळं रेकॉर्डिंग होत होतं आणि त्यासोबतच जे वरिष्ठ पोलीस आहेत तर ते ऐकत सुद्धा होते। त्यामुळे अंमलदाराने जे डमी तक्रारदार पाठवण्यात आले होते त्याच्याशी नेमकी कशा बोलणं केलं, त्याचा बर्ताव कसा होता, हे सगळं लाईव्हपणे या जे अधिकारी आहेत त्यांनी ऐकलं। हे सगळं झाल्यानंतर आता लगेचच पोलिसांकडून या अंमलदारावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि परिमंडळ 6चे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांनी आता या राजेश साळुंखे नावाचा जो कर्मचारी आहे तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे। यामध्ये त्याच्या पुढील 2 वर्षांसाठी जी वेतनवाढ होते तर ही वेतनवाढ आता रोखण्यात आलेली आहे। खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या जातात, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा व्यक्ती सामान्य नागरिक जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा त्याची तक्रार न घेता त्यालाच उलट प्रश्न विचारले जातात किंवा त्या तक्रारदारालाच त्रास दिला जातो। काही ठिकाणी व्यवस्थितपणे तक्रार घेतली जाते, मात्र काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना सुद्धा होतात। त्यामुळे या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून ही मोहीम जी आहे तर ती राबवण्यात आलेली होती। यामुळे आता तरी आगामी काळामध्ये जर एखादा तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला तर त्याची तक्रार व्यवस्थित ऐकून घेतली जाते का आणि त्याला व्यवस्थित मदत केली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर, पुणे।